नमस्कार मित्रांनो, कार इलेक्ट्रिशियन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपल्यापाशी नेक्सॉन गाडी आलेली आहे। तर याची कस्टमर कंप्लेंट आहे की एअरबॅगची लाईट कंटिन्यू लागून राहत आहे आणि क्लोज कंट्रोलरची लाईट देखील कंटिन्यू ऑन राहत आहे। तर चला तर आपण पहिल्यांदा स्कॅन करून बघूया। तर हे बघू शकता, आपण स्कॅन केलेला आहे। तर बघू शकता, हा कोड आपल्याला कन्फर्म दाखवत आहे। हा कोड आपल्याला एअरबॅगच्या क्लॉक स्प्रिंगचा कोड आहे। तर आता आपण क्लॉक स्प्रिंग खोलून बघणार आहोत। तर आपल्याला अशा प्रकारे पहिल्यांदा हे एअरबॅग खोलून घ्यायचे आहे। एअरबॅग खोलल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा हे सर्व सॉकेट सोडवून घ्यायचे आहेत। सॉकेट सोडवल्यानंतर आपल्याला स्टेअरिंग खोलून घ्यायचे आहे। स्टेअरिंग खोलून झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा हे 2 स्क्रू काढून घ्यायचे आहेत। स्क्रू काढून झाल्यानंतर आपल्याला हा 10चा बोल्ट देखील काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला हे कव्हर ओपन करून घ्यायचे आहे। कव्हर खोलल्यानंतर आपल्याला ही क्लॉक स्प्रिंग बाहेर काढून घ्यायची आहे। तर आपण बघू शकता, ही क्लॉक स्प्रिंग खराब झालेली आहे। हे आतल्या साईडने याचे लॉक तुटलेले आहेत, त्यामुळे ही क्लॉक स्प्रिंग खराब झालेली आहे। यामुळेच आपल्याला क्लस्टर वरती एअरबॅगचा लाईट कंटिन्यू ऑन राहत होता। तर आता आपण या जागेवर दुसरी नवीन क्लॉक स्प्रिंग टाकणार आहोत। तर हे बघू शकता, ही नवीन क्लॉक स्प्रिंग आहे। तर आपण हिला कशी सेट करायची हे बघणार आहोत। तर पहिल्यांदा आपण एक साईडला पूर्ण क्लॉक स्प्रिंग फिरवून घ्यायची आहे। त्यानंतर सेंटरला घेऊन अशा प्रकारे 5 वेळेस गोल फिरवून घ्यायची आहे। तर हे बघू शकता, मी 5 वेळेस गोल फिरवून घेतलेली आहे। त्यानंतर आपण ही लॉक झालेली आहे। त्यानंतर आपण ही वापस घेऊन सेंटरला घ्यायची आहे। त्यानंतर इथून वापस आपण 2 वेळेस गोल फिरवायचे आहे। तर 2 वेळेस राऊंड पूर्ण झाल्यानंतर आपली क्लॉक स्प्रिंग सेट झालेली आहे। त्यानंतर आपण जसे खोलले होते तशा प्रकारे संपूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे। आपली फिटिंग पूर्ण झालेली आहे। तर आपण बघू शकता, आपला क्लोज कंट्रोलरचा लाईट देखील गेलेला आहे आणि एअरबॅगचा लाईट देखील गेलेला आहे आणि टाटाचा लोगो देखील आपल्याला शो होत आहे। तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवावे। तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे।